स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता पुन्हा एकदा ट्विस्ट आला आहे। सर्वोच्च न्यायालय येत्या 16 सप्टेंबरला या सगळ्या संदर्भात सुनावणी घेणार आहे। या अगोदर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 4 आठवड्यामध्ये अधिसूचना काढा असे निर्देश राज्य सरकारला दिले होते। ते पूर्ण झालेले नाही आणि आता 16 सप्टेंबरला सुनावणी होत आहे। या संदर्भात माझ्याशी बोलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे सर आहेत। सर, आता 16 सप्टेंबरला जी सुनावणी होत आहे यामध्ये काय अपेक्षित आहे, काय साधारण होऊ शकतं? बघा, मेच्या पहिल्या आठवड्यात जस्टिस सूर्यकांत सुप्रीम कोर्टात त्यांनी स्पष्ट केलं होतं, राज्य सरकारला सांगितलं होतं की 4 आठवड्याच्या आत म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रोसेस सुरू करा, अधिसूचना काढा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आणि सप्टेंबरच्या आत म्हणजे त्यावेळेसपासून मेच्या 4 महिने सप्टेंबरच्या आत तुम्ही निवडणुका घ्या। तर आता परत 16 सप्टेंबरला हे प्रकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टात लिस्टेड आहे। 13 तारखेला आपल्याला समजेल 13 सप्टेंबरला की फायनल लिस्टमध्ये हे प्रकरण येतंय का नाही। ॲडव्हान्स लिस्टमध्ये प्रकरण आहे आणि साहजिक आहे की सुप्रीम कोर्ट राज्य सरकारला विचारेल की आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तुम्ही काय प्रोसेस केलेला आहे। आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की सप्टेंबरच्या आत तुम्ही निवडणुका पूर्ण करा, घ्या, पण आतापर्यंत तसं झालेलं नाहीये आणि मग राज्य सरकार त्यांची बाजू मांडेल। पावसाळा असेल, दुसरे ड्रॉ असतील, काय असतील, प्रभाग रचना असेल आणि मग साहजिकच आहे की परत कोर्ट त्यांना सांगेल की तुम्ही लवकरात लवकर निवडणुका घ्या आणि 16 सप्टेंबरला अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्ट राज्य सरकारला एक वेळ मर्यादा देईल की बा तुम्ही 1, 2, 3 महिन्यात या निवडणुका घ्या, लवकरात लवकर घ्या, कारण काही ठिकाणी 5 ते 6 वर्षापासून ह्या निवडणुका रखडलेल्या आहेत। तुम्हाला माहीत असेल की कोर्टाने मे मध्ये सांगितलं होतं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका हे 27 ओबीसी टक्के आरक्षणासहित घेतले जातील, जे 95 पासून महाराष्ट्रात चालू आहे। तर त्या आरक्षणासहितच या निवडणुका घेतल्या जातील आणि असंही सांगितलं होतं की सप्टेंबरच्या आत तुम्ही निवडणुका संपवा, घेऊन टाका। ते काही कारणास्तव झालेलं नाहीये। 16 सप्टेंबरला आपल्याला समजेल की कोर्ट ह्याच्या पुढे काय राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला निर्देश देतील। अशी अपेक्षा आहे की कोर्ट त्यांना सांगेल की आतापर्यंत तुम्ही काय केलंय ते सांगा आणि कधीपर्यंत तुम्ही ही प्रक्रिया संपवणार आहे आणि निवडणुका घेणार आहे ते पण कोर्ट राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला 16 सप्टेंबरला सांगेल, हे निश्चित आहे। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जी सुनावणी झाली होती त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने थेट सांगितलं होतं की 4 आठवड्याच्या आत अधिसूचना काढा। ती काढली गेलेली नाहीये, त्यामुळं न्यायालयाचा अवमान झालेला आहे का? या संदर्भात न्यायालय राज्य सरकारची कानउघाडणी करू शकतं का किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करू शकतं का? बघा, कुठलीच अवमान याचिका दाखल झालेली नाहीये। जर अवमान याचिका दाखल झाली असती तर विषय वेगळा होता, पण मे मध्ये जेव्हा त्यांनी सांगितलं होतं 4 आठवड्याच्या आत अधिसूचना काढा आणि 4 महिन्याच्या आत निवडणुका संपवा, त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं की सप्टेंबरमध्ये आम्ही हे प्रकरण परत ऐकू। म्हणजे सुप्रीम कोर्टाची मनशा होती की त्यावेळेस आम्ही आढावा घेऊ की नक्की काय झालेलं। तर आता परत 16 तारखेला कोर्ट आढावा घेईल आणि जर त्यांना वाटलंय की राज्य सरकार ह्याच्यात टाळाटाळ करत आहे तर मग काहीतरी खडे बोल त्यांना सुनावले जाऊ शकतात किंवा विचारणा केली जाऊ शकते। आता कोर्टात त्या दिवशी काय होईल ते आपल्याला 16 सप्टेंबरला समजेल, पण माझ्या मते अशी अपेक्षा आहे की राज्य सरकारला सांगण्यात येईल की तुम्ही ह्या टाइम फ्रेम मध्ये ह्या निवडणुका घ्या, कारण आम्ही तुम्हाला मे मध्येच सांगितलं होतं काय करायचंय ते। त्याच्या संबंधी आतापर्यंत तुम्ही काय केलं आहे आणि काय करणार आहात आणि निवडणुका लवकरात लवकर कशा घेणार आहात ते आपल्याला 16 सप्टेंबरला समजेल। ह्यामध्ये हा मुद्दा असेल की सुनावणी सुरू असताना प्रभाग रचना कुठपर्यंत झाल्या आहेत याची माहिती सरकारला देऊ शकतं, त्याचबरोबर कुठे कुठे काय काय प्रोसेस झाली त्याची माहिती दिली जाईल आणि त्यानुसार नवीन तारीख किंवा नवीन महिना सांगितला जाऊ शकतो का? बघा, मे मध्येच सुप्रीम कोर्टाने जेव्हा हे निर्देश दिले होते 4 आठवड्यात अधिसूचना, 4 महिन्याच्या आत निवडणुका, त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं की सप्टेंबरमध्ये आम्ही हे परत प्रकरण ऐकू। तर आता 16 सप्टेंबरची तारीख आलेली आहे, 13 सप्टेंबरला आपल्याला समजेल की प्रकरण नक्की लिस्टेड आहे का नाही आणि त्याच वेळेस आपल्याला समजेल की राज्य सरकारचं काय म्हणणं आहे आणि कोर्ट त्याच्यावर काय प्रतिक्रिया देतं। तर 16 सप्टेंबरला आपल्याला समजेल आणि मी जसं म्हटलं अपेक्षा आहे की राज्य सरकार त्यावेळेस कोर्टाला सांगेल की आम्ही हे केलेलं आहे, हे राहिलं आहे आणि एवढ्या महिन्यात किंवा एवढ्या दिवसात आम्ही ह्या निवडणुका घेऊ। मग कोर्ट त्याच्यावर त्यांना काय सांगतं हे आपल्याला 16 सप्टेंबरला समजेल। अगदीच, म्हणजे साधारणपणे यावर्षी किंवा
नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही महिन्यामध्ये या सगळ्या निवडणुका पूर्ण झाल्या असतील? बघा, अपेक्षा तशीच होती. कोर्टाला तर वाटलं होतं मे मध्ये की तुम्ही सप्टेंबरच्या आतच हे संपवा, पण काही कारणं असतील राज्य सरकारसमोर, पावसाळा असेल, अन्य काही कारणं असतील, काही टेक्निकल कारणं असतील, ते राज्य सरकारला कोर्टाला समजून सांगावं लागेल. कारण ज्या अर्थी पुढची तारीख सप्टेंबरमध्ये कोर्टाने ठेवली आहे, म्हणजे कोर्टाला त्याच वेळेस वाटलं असेल मे मध्ये की आपण सप्टेंबरमध्ये परत याचा आढावा घेऊ की राज्य सरकारने ह्याच्यात काय केलं आहे. ते आपल्याला 16 सप्टेंबरला समजेल. हे होते ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे सर. त्यांनी 16 सप्टेंबरला नक्की सर्वोच्च न्यायालयामध्ये काय काय घडू शकतं या संदर्भामध्ये आपल्याशी बातचीत करताना सांगितलंय. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्यांना कोणाला सरपंच व्हायचंय, कोणाला ग्रामपंचायत सदस्य व्हायचंय, कोणाला नगरसेवक व्हायचंय, कोणाला नगराध्यक्ष व्हायचंय, कोणाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय, जिल्हाध्यक्ष व्हायचंय, या सगळ्यांनी आताच काय तयारीला लागणं अपेक्षित आहे. त्यामुळं 16 सप्टेंबरची सुनावणी हे या सर्व इच्छुकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.